असणार आहे म्हणून मी जे स्टार्टिंगला बोलतोय त्यावरती आपलं सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे। मग संसदीय शासन प्रणाली जे मित्रांनो त्याला आपण जबाबदार शासन प्रणाली म्हणतो। मग जबाबदार शासन प्रणाली म्हणजे काय? आपल्याला माहित असेल की 145 करोड आपली लोकसंख्या आहे, परंतु आपला देश ऍक्च्युअली चालतो कसा आहे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे। सर्वप्रथम आर्टिकल 79 79 नुसार आपल्या संसदेची रचना झालेली आहे। त्या संसदेचे 2 सभागृह आहेत। 80 नुसार आपण 81 नुसार लोकसभा आहे आणि 80 नुसार आपला राज्यसभा आहे। हे सगळं स्ट्रक्चर आहे। मग आता जो आपला देश चालवतात तो फक्त 21 लोक 145 करोड लोकांवर आज संसदीय शासन प्रणालीच्या माध्यमातून राज्य करत आहेत। 144 करोड लोकांवर 21 लोक फक्त प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्टर तिचे फक्त 20 असतात, अन्य मंत्री असतात। मग या 21 लोकांवर आपला देश चालतो आणि आपला हा देश चालत असताना मग आपल्याला माहित असेल की आपले जे 2 सभागृह आहेत त्यापैकी 2 अँग्लो-इंडियन सभासद असतात। संसदेच्या कलम 366 सभासद म्हणतो आणि 2 मग नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो। लोकसभेमध्ये आपण निवडतो, त्यांना मतदान करतो, परंतु राष्ट्रपती त्याची काय करतात? नेमणूक करतात त्या संसदीय शासन प्रणालीमध्ये विरोधी पक्षाचा रोल काय आहे? आता विरोधी पक्ष म्हणजे नेमकं काय? इंग्लंडचा पंतप्रधान त्याचं स्टेटमेंट आहे की मी माझ्या बायकोलाही कमी घाबरतो, मी माझ्या बायकोलाही कमी घाबरतो, तेवढा जास्त मी विरोधी पक्ष नेत्याला घाबरतो। याचा अर्थ काय? विरोधी पक्षाचा रोल काय असतो? आपण सध्या उदाहरण पाहिलं असेल। त्यानंतर संसदीय कामकाज कसं चालतं ते चालतं स्थगन प्रस्ताव। स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? तर चालू असलेलं सभागृह त्याला स्टॉप करायचं आणि सार्वजनिक दृष्ट्या आणि त्या महापुरामध्ये साधारणतः 1000 लोक वाहून गेली, 5000 लोकांचे घर म्हणजे बेघर झाले। तर हा प्रश्न संसदेमध्ये ज्यावेळेला आपले खासदार मांडतील तर तो असतो स्थगन प्रस्ताव, बरोबर। त्यानंतर आहे संसदेच्या सभागृहाची नावे सांगा। लोकसभा, राज्यसभा, लोकसभा, राज्यसभा। मग तिसरा प्रश्न आहे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचं नाव सांगा। लोकसभा, अगदी बरोबर आहे। आता मग प्रश्न आपले समोर आले। लोकसभेच्या सदस्यांची सध्याची संख्या, कारण पॉलिटिकल अफेअर्स करंट वाला आहे, जनरल वाला आहे, सध्याची सदस्य संख्या सांगा। 500 नाही, 546 नाही, 543 कोणी सांगितलं? त्यानंतर अँग्लो-इंडियन सभासदांची नेमणूक कोण करू? राष्ट्रपती, अगदी बरोबर, व्हेरी गुड। अँग्लो-इंडियन सभासद थोडक्यात त्याची डेफिनेशन काय काय संदर्भात सांगितलं? अँग्लो-इंडियन कोणाला म्हणायचं? वंश घेतला असतो त्यासाठी मी तुम्हाला कलम पण सांगितलं 306